नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण CTET आणि TET परीक्षेसाठी विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. प्रश्न पहिला, गार्डनर यांनी किती प्रकारच्या बुद्धिमत्तेचा उल्लेख केला आहे? पर्याय A 5, पर्याय B 6, पर्याय C 8, पर्याय D 10. योग्य उत्तर पर्याय C 8. प्रश्न 2, लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना कोणाची आहे? पर्याय A जॉन दिवे, B स्किनर, C फ्रॉइड, D पियाजेट. योग्य उत्तर ऑप्शन नंबर A जॉन दिवे. प्रश्न 3, सकारात्मक बळकटीकरण ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? पर्याय A स्किनर, पर्याय B पियाजेट, C कोहलबर्ग, D ब्रुनर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक A स्किनर. प्रश्न 4, लॉ ऑफ इफेक्ट कोणी मांडला? पर्याय A थॉर्नडाईक, B स्किनर, C ब्रुनर, D वायगोत्स्की. योग्य उत्तर पर्याय A थॉर्नडाईक. प्रश्न 5, नैतिक विकासाचा सिद्धांत कोणी मांडला? पर्याय A गार्डनर, B कोहलबर्ग, C पियाजेट, D थॉर्नडाईक. योग्य उत्तर पर्याय B कोहलबर्ग. प्रश्न 6, मुलांच्या चुका शिक्षकाने कशा पाहाव्यात? पर्याय A शिक्षेचे कारण, B शिकण्याची संधी, C दुर्लक्ष करावे, D पालकांकडे तक्रार करावी. योग्य उत्तर पर्याय B शिकण्याची संधी. प्रश्न 7, समावेशक शिक्षणाचा मुख्य उद्देश कोणता? पर्याय A फक्त हुशार विद्यार्थ्यांना शिकवणे, B सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणे, C फक्त दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवणे, D फक्त ऑनलाईन शिक्षण. योग्य उत्तर ऑप्शन B सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणे. प्रश्न 8, RTE कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? योग्य उत्तर ऑप्शन B 2009. प्रश्न 9, NEP 2020 मध्ये कोणत्या प्रकारच्या शिक्षणावर भर दिला आहे? पर्याय A पाठांतर, B परीक्षा, C कौशल्याधारित व अनुभवाधारित शिक्षण, D केवळ ग्रहपाठ. योग्य उत्तर पर्याय C कौशल्याधारित व अनुभवाधारित शिक्षण. प्रश्न 10, ब्लूमच्या वर्गीकरणानुसार सर्वोच्च स्तर कोणता आहे? पर्याय A स्मरण, B आकलन, C मूल्यमापन व सर्जन, D उपयोग. योग्य उत्तर पर्याय C मूल्यमापन व सर्जन. प्रश्न 11, सतत सर्वंकष मूल्यमापन चे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? पर्याय A विद्यार्थ्यांना नापास करणे, B विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचे मूल्यमापन करणे, C फक्त लेखी परीक्षा घेणे, D गुण कमी करणे. योग्य उत्तर पर्याय B विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचे मूल्यमापन करणे. प्रश्न 12, प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकाने सर्वप्रथम काय करावे? पर्याय A फक्त व्याख्यान द्यावे, B विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानाचा विचार करावा, C जास्त ग्रहपाठ द्यावा, D कठीण प्रश्न विचारावे. योग्य उत्तर ऑप्शन B विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाचा विचार करावा. प्रश्न 13, बुद्धिमत्ता चाचणीचा सर्वप्रथम विकास कोणी केला? पर्याय A स्किनर, B बिने आणि सायमन, C गार्डनर, D पियाजे. योग्य उत्तर ऑप्शन B बिने आणि सायमन. प्रश्न 14, IQ म्हणजे काय? ऑप्शन A इंटेलिजन्स क्वोशंट, B इंटेलिजन्स क्वालिटी, C इंटरनल क्वालिटी, D इंटेलिजन्स क्वेश्चन्स. योग्य उत्तर पर्याय A इंटेलिजन्स क्वोशंट. प्रश्न 15, खालीलपैकी कोणता प्रेरणेचा बाह्य प्रकार आहे? पर्याय A ज्ञानासाठी अभ्यास, B जिज्ञासा, C बक्षीस मिळवण्यासाठी अभ्यास, D स्वयंअध्ययन. योग्य उत्तर ऑप्शन C बक्षीस मिळवण्यासाठी अभ्यास. असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.